सर्वप्रथम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करते। या मंदिराची अधिष्ठात्री देवता प्रभू रामचंद्र, महावीर, लक्ष्मण, सीतामाई आणि महारुद्र हनुमान यांना सुद्धा प्रणाम करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात म्हणून आपल्याला सुद्धा नमस्कार करते। आज आपला प्रवचन मालेचा 5वा भाग आहे। आजच्या भागामध्ये आपण समर्थांच्या जीवनातील महत्त्वाची घटना, चाफळचा रामनवमी उत्सव आणि त्यांनी समर्थ संप्रदायाची वाटचाल कशी केली आणि त्यांच्या शिष्यांच्या बद्दलचे 2-3 प्रसंग आणि त्याच्यानंतर आज आपण जसं आपण गेले 2-3 दिवस समर्थांच्या विचारांचं शेवटच्या 10-15 मिनिटात चिंतन करतो। गेले 2 दिवस आपण मनाच्या श्लोकांचं थोडंसं चिंतन केलं। आज मात्र आपण दासबोधामधला जो उत्तम लक्षण हा जो समास आहे त्याच्यातले थोडेसे निवडक समास आपण आज समजावून घेणार आहोत, थोडंसं त्याचं चिंतन करणार आहोत। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, आपनाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामयम्, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य रैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। कालच्या भागामध्ये आपण वीणा स्वामींची जी कथा आहे ती बघून आपण त्या टप्प्यावरती थांबलो होतो। आता आज तिथून पुढे आपल्याला सुरुवात करायची। समर्थांना का भ्रमंतीमध्ये वेगवेगळी शिष्यरत्न मिळायला लागलेली आहेत आणि समर्थांच्या मनामध्ये आता यायला लागलं की आपला संप्रदाय वाढलाय, शिष्यवर्ग सुद्धा आता आपला वाढायला लागलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मनात यायला लागलं की आता आपण रामनवमी उत्सव साजरा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं ते म्हणजे मसूर हे गाव त्यांनी निवडलं। मसूरला जे कुलकर्णी राहायचे त्यांच्या आईला त्यांनी अनुग्रह दिला, तिथे मारुतीची स्थापना केली। हा जो मारुती आहे तो मारुती म्हणजे काल आपण समर्थांचे जे विशेष 11 मारुती बघितले की नाही, त्याच्यामधला हा दुसरा मारुती बरं का। आता तो मारुती तिथे स्थापन केल्यानंतर 1645 साली समर्थांनी मसूरला रामनवमीचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं। साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं। आता रामनवमीचा उत्सव साजरा करायचा आहे, सगळी सिद्धता व्हायला सुरुवात झालेली आहे। पण तिथे असलेल्या आदिलशहाचा जो सरदार होता, यवन सरदार, त्याने एक विघ्न आणलं।
काय विघ्न आणलं त्यांनी? ज्या वेळेला या उत्सवाचा छबिना काढण्यात येणार होता, आपल्या सोप्या भाषेत मिरवणूक, त्यावेळेला पद्धत काय होती की स्त्रीची मूर्ती रथामध्ये आरूढ करायची आणि त्या सिंहासनाला उंच निशाणाच्या काठ्या लावल्या जायच्या आणि ज्या वेळेला काही मिरवणूक रस्त्याने जाणार, त्या मिरवणुकीच्या रस्त्यामध्ये काही आंब्याच्या झाडाच्या फांद्या त्या निशाणाच्या ज्या काठ्या होत्या त्यांच्या मध्ये येणार होत्या आणि त्या सरदारांनी त्या फांद्या तोडायला नकार दिला, काहीतरी विघ्न आणायचं म्हणून. समर्थ असते, समर्थ म्हणाले याला याच्या भाषेतच उत्तर देऊया, याला याच्या मालकाची भाषा कळेल ना, मग त्या भाषेत आपण उत्तर देऊया. त्यांनी लगेच व्यवस्था केली आणि सरकार दरबारामधनं, आदिलशहाच्या दरबारामधनं मोहर बंद असलेली परवानगी तो लखोटा आणवला. तो लखोटा बघितल्यानंतर मात्र त्या यवनिक अधिकाऱ्याचं काही चालेना आणि मग आता त्या फांद्या तोडणं आवश्यक होतं. कालच्या भागात बघितलं आपण, अंबाजी हे रत्न समर्थांना मिळालेलं आहे. आता अंबाजीला समर्थांनी आज्ञा केली, अंबाजी त्या फांदीवर बस. खरं तर फांदीवर बसल्यानंतर कुठे त्याने घाव घालायला पाहिजे? तो फांदीवर बसलाय त्याच्या पुढे घालायला पाहिजे का मागे घालायला पाहिजे? पुढे घालायला पाहिजे का मागे घालायला पाहिजे? पुढे घालायला पाहिजे. पण समर्थांनी त्यांना मागे घाव घालायला सांगितलं आणि अंबाजींनी समर्थांच्या आज्ञेचं अचूक पालन केलं. फांदीबरोबर तो एका विहिरीमध्ये जाऊन पडला. बराच वेळ झाला कल्याणचा अंबाजीचा काहीही पत्ता लागेना. सगळ्यांना वाटलं त्या खोल विहिरीत बुडून अंबाजी मरण पावला. सगळे डोकावून बघायला लागले. समर्थ थोड्या वेळाने त्या विहिरीच्या जवळ गेले आणि विहिरीत वाकून म्हणाले, अंबाजी तुझं कल्याण आहे ना, म्हणजे तू सुखरूप आहेस ना, असं त्यांना विचारायचं होतं. अंबाजींनी लगेचच तात्काळ उत्तर दिलं, होय महाराज, तुमच्या कृपेने कल्याण आहे. आणि मग अंबाजी विहिरीच्या बाहेर आला आणि मग समर्थांनी त्याचं नामकरण केलेलं आहे कल्याण. आणि कालच्या भागात आपण त्यांची कथा बघितलेली आहे की तो समर्थांचा बहिष्ठ प्राण असल्यासारखा नंतर झालेला आहे. समर्थांची जणू काही ती सावलीच. त्याच्याबद्दलच्या कथा आपण उद्याच्या भागात बघणारच आहोत. आता हे विघ्न टळल्यानंतर अगदी दिमागदार पद्धतीने तो रामनवमीचा उत्सव, ती मिरवणूक यथासांग पार पडलेली आहे. आता रामनवमीचा उत्सव मसूरला झाला. समर्थ ठिकठिकाणी भ्रमंतीमध्ये सुद्धा आणि कृष्णाच्या खोऱ्यामध्ये आल्यानंतर महाबळेश्वर, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर या भ्रमंतीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी मारुतीची देवालय स्थापन करतच होते. पण आता फक्त मारुतीची देवालय स्थापन करून समर्थांना चैन पडेना हो. त्यांना असं वाटायला लागलं की आता राम मंदिराची स्थापना केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी चाफळ हे गाव निवडलं. का बरं? कारण ते शहाजी राजांच्या अखत्यारीत म्हणजे त्यांच्या जहागिरीमध्ये येत होतं. समर्थांना वाटलं म्हणजे आदिलशहांकडनं आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही. पण मंडळी, आदिलशहाचा त्रास होणार नाही असा विचार समर्थांनी केला म्हणजे काय? त्यांनी आदिलशहाची परवानगी घेऊन का सगळीकडे हनुमानाची मंदिरं स्थापन केलेली होती? अजिबात नाही. हनुमानाची मंदिरं त्यांनी कोणालाही म्हणजे आदिलशहाला वगैरे कोणत्याही सरदार दरबारांना न विचारता स्थापन केलेली आहे. पण हे जे आता राम मंदिर स्थापन करायचं होतं ना, ते भव्य दिव्य होतं आणि कायम स्वरूपाचा तो संकल्प होता. आतापर्यंतची हनुमान मंदिरं छोटी होती तुलनेने, त्याच्यामुळे ती पटकन दिसण्यात येणारी नव्हती. पण हे मात्र त्यांच्या डोळ्यासमोरचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अगदी सविस्तर रूपामध्ये त्यांना प्रत्यक्षात आणायचं होतं. व्यक्तिशः जर का रामदास छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले असते तर शिवाजी महाराजांनी भरपूर जमीन पण दिली असती आणि
लोकांकरवी त्या देवळाचं बांधकाम करून अगदी आयतं देऊळ समर्थांना दिलं असतं. पण समर्थांना हे नको होतं. चाफळला राम मंदिर स्थापन करण्यापाठीमागे त्यांचे 2 महत्वाचे विचार आहेत. पहिला विचार म्हणजे लोकांच्या श्रमदानामधूनच हे मंदिर उभं केलं पाहिजे. त्या योगे आपल्याला संघटना मजबूत करता येईल आणि त्याच्यातले गुणवान लोक घेऊन कार्यकर्त्यांची फळी तयार करता येईल की जेणेकरून ही फळी आपल्या संप्रदायामार्फत आपल्या धर्माचं कार्य करतील. हा पहिला विचार. आणि दुसरा विचार त्या ठिकाणी असा होता की ह्यासाठी लागणारं जे काही द्रव्य आहे, वित्त आहे, ते आपण भिक्षा मागूनच गोळा करायचं. मग आतापर्यंत त्यांनी आपल्या तालमीमध्ये काही कीर्तनकार तयार करून ठेवलेले होते आणि असं ठरलं की आता त्यांच्या शिष्यांनी गावोगावी घरोघरी जायचं, भिक्षा मागायची आणि मग तो संचय करून मंदिर उभारणीला सुरुवात करायची. पण कल्याण स्वामी समर्थांजवळ आले आणि समर्थांना त्यांनी म्हटलं, महाराज आम्ही घरोघरी भिक्षा मागायला जाऊ, पण आम्ही लोकांना सांगायचं काय? त्यावेळेला समर्थांनी कल्याणला सांगितलं, कागद, शाई, बोरू घेऊन ये. आणि चाफळच्या टेकडीवरती ते जाऊन बसले आणि एखादी ओघवती वाणी मुखामधनं स्फुरावी अशा पद्धतीने 205 श्लोकांचा तिथे जन्म झाला. मनाचे श्लोक मनोबोध समर्थ सांगायला लागले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा संपूर्ण 205 श्लोक कल्याण स्वामींनी तिथे लिहून घेतले. आणि मग आता सर्व शिष्य मनाचे श्लोक पाठ करून घरोघर जाऊन भिक्षा मागायला लागले. त्याच्यामध्ये आदान प्रदान कसं आहे बघा. भिक्षा मागताना कुटुंबातील व्यक्ती भिक्षा झोळीत घालते, पण त्याच्या बदल्यात समर्थांचे शिष्य मनाच्या श्लोकाद्वारे त्यांच्यामध्ये विचार जागृती निर्माण करतायत. हे आदान प्रदान आहे. आणि ज्या वेळेला समर्थांच्या शिष्यांच्या तोंडातनं मनाच्या श्लोकांचं स्फुरण व्हायचं, त्यावेळेला समाजामध्ये आपोआपच हळूहळू आत्मविश्वासाचं आणि निर्भयतेचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली. भिक्षा मागून जे काही वस्तू मिळत होत्या त्यांचा आता ढीग व्हायला चाफळला सुरुवात झालेली आहे. द्रव्य म्हणजे पैसा आणि कपडे आणि धान्य अशा स्वरूपामध्ये तो संचय व्हायला सुरुवात झाला. समर्थांनी चाफळच्या जवळ एक टेकडी होती. त्या टेकडीची जागा मंदिरासाठी सुनिश्चित केली. ती जागा म्हणजे पूर्वी चाफळची स्मशानभूमी होती मंडळी, आणि ती जागा समर्थांनी निवडलेली आहे. त्या पाठीमागचं त्यांचं लॉजिक किंवा तत्व काय होतं की एकदा प्रभू रामचंद्रांनी तिथे निवास केला की कसलं स्मशान कसलं काय. आणि दुसरं, स्मशानाचे जे स्वामी आहेत भगवान महादेव, ते सुद्धा आपल्या मनामध्ये रामनामाचा उच्चार करतात. इथे तुम्हाला हा संदर्भ माहिती असेल की ज्या वेळेला देव आणि दानवांचं महायुद्ध होणार होतं, त्यावेळेला नंतर त्यांनी काय केलेलं आहे, क्षीरसागरामधनं समुद्र मंथन केलेलं आहे. आणि त्या समुद्र मंथनामधनं 14 रत्न बाहेर पडली. वेगवेगळी सगळी ती छान रत्न होती. मग चंद्र आला, उच्चश्रवा घोडा आला, लक्ष्मी आली, कामधेनू आली, अशी 14 रत्न बाहेर पडली. पण त्याच्यातलं एक रत्न काय होतं, हलाहल नावाचं भयंकर विष. आता ते घेण्यासाठी देवही पुढे येईना आणि दानवही पुढे येईना. पण आता ते तर आलंय मंथनातनं, म्हणजे काहीतरी त्याची सोय लावायला पाहिजे. आणि मग भगवान शंकरांनी सृष्टीच्या जीवितासाठी, प्राणी मात्रांच्या रक्षणासाठी ते हलाहल विष स्वतः प्यायलं. आणि ते प्यायल्यानंतर त्यांनी
त्यांच्या शरीराचा प्रचंड दाह व्हायला लागला. आणि तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही राम नामाचा जप करा, तुमचा दाह शमेल. आणि तसंच घडलेलं आहे. म्हणून बघा, व्यक्तीच्या रूपामधलं भगवान शंकरांचं जे चित्र असतं ते थोडंसं निळसर रंगाचं असतं, कारण विषप्राशन झाल्यानंतर शरीर थोडंसं निळसर होतं. बरं, आता ती त्यांनी भूमी घेतलेली आहे. लोकांच्या मदतीने त्यांनी संपूर्ण ते टेकाड समतल केलं. शेकडो लोक उत्स्फूर्तपणे या कामासाठी राबत होती. त्यामध्ये गोरगरीब कुटुंबातले कित्येक लोक उन्हातान्हात दिवसभर राबायचे. आणि कोणाकडनं फुकट श्रम घेणं हा पिंड अजिबात नव्हता समर्थांचा. आणि म्हणून त्यांनी आलेल्या निधीमधनं लोकांना 2 वेळचं पोटभर जेवण आणि नाश्ता द्यायला सुरुवात केलेली आहे. ज्या मदत करण्यासाठी इच्छुक व्यक्ती होत्या त्यांनी वस्त्र द्यायला सुरुवात केली. समर्थांनी मग ती वस्त्र गोरगरीब कुटुंबातल्या स्त्रियांना त्याच्यातल्या साड्या आणि पुरुषांना धोतर वाटायला सुरुवात केलेली आहे. समर्थांच्या सहवासात असल्यानंतर त्या संपूर्ण जनतेला वाटायला लागलं, समर्थ आहे म्हणून आपलं कल्याण आहे, समर्थ आहे म्हणून आपला भाग्योदय आहे, समर्थ आहे म्हणून आपला उत्कर्ष आहे, अशी धारणा त्या सर्व लोकांची व्हायला लागली. आणि चाफळमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालं की समर्थांमुळे आपलं जीवन हे अगदी योग्य पद्धतीने चालू आहे. समर्थ अजून काय करत होते? बांधकाम करणारी जी मंडळी आहे, जी लोक आहेत, त्यांच्या पाठीवरनं प्रेमाने हात फिरवायचे. गुराढोरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था स्वतः जातीने बघायचे. एखादं जर का मारकं जनावर असेल तर ते समर्थांच्या सहवासामध्ये आल्यानंतर अगदी शांत होऊन जायचं. लोकांना त्याचं कौतुक वाटायला लागलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्मतेने निरीक्षण करून ते मदत करत होते. आणि फक्त लोकांनाच कामाला लावत नव्हते, तर स्वतः सुद्धा त्या कामामध्ये राबत होते. आता जी काम करणारी लोक आहेत, त्यांची जी छोटी मुलं आहेत, ती चाफळला आल्यानंतर समर्थांचे शिष्य शिक्षक बनून त्यांना साक्षरतेचे धडे द्यायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली आहे. सुतार लोकांनी दारं, खिडक्या, मंडपाचे खांब बनवायला सुरुवात केलेली आहे. चुना, दगड, माती, हातोडा, घमेली यांचे आवाज, सर्वत्र उडणारी धूळ, पाथरवट जे आहेत, बेलदार जे आहेत, कामगार जे आहेत, ते शिखराचं आणि कळसासाठीचे दगड बनवायला लागलेले आहेत. गवंडी आणि सुतार लोकांची धावपळ सुरू व्हायला लागलेली आहे. म्हणजे सगळेजण उत्स्फूर्तपणे स्वतःच्याच घरातलं कार्य असल्यासारखं राबायला लागलेले आहेत. आणि इतकंच नाही मंडळी, तर एखाद्या घरामध्ये कोणी आजारी आहे असं कळलं तर समर्थ जमलेल्या निधीमधनं त्यांचा जो काही औषधोपचार आहे तो सुद्धा करायचे. म्हणजे ही परत आदान प्रदानाची क्रिया आहे. लोक कष्ट करायचे म्हणून जमलेल्या निधीमधनं ते त्यांच्या संसाराला हातभार लावत होते आणि लोकांचे संसार उभं करायला मदत करत होते. हा संपूर्ण प्रसंग जेव्हा मी अभ्यास करत होते ना, तेव्हा मला जाणवलं की ह्या संपूर्ण प्रसंगात मंडळी सगळी मूल्य आपल्याला शिकायला मिळतात बघा. खास त्याच्यासाठी कुठे शाळेमध्ये पहिला तास मूल्य शिक्षणाचा लावायची गरज नाही. आता तोही बंद केलाय. म्हणजे कोणकोणती मूल्य आपल्याला मिळतात? श्रमदानाचं मूल्य मिळतं, श्रम प्रतिष्ठा. दुसरं मूल्य मला काय जाणवलं या सगळ्या प्रसंगामधनं? एकजूट. तिसरं मूल्य जाणवलं समानता. मी तुमच्यावरचा अधिकारी आहे, तुम्ही काम करा, आम्ही आयटीत बसतो एसी मध्ये, असं अजिबात नाही. ते सुद्धा त्या बरोबरीने राबत आहेत. भूतदया, प्राण्यांबद्दलचा सुद्धा त्यांचा जो कळवळ आहे तो त्या ठिकाणी दिसत होता. सगळी लोक समान आहेत या अनुषंगानेच वागलं जात होतं. इतकी मूल्य परंपरा या संपूर्ण प्रसंगामध्ये
आपण जर का विचार केला तर आपल्या दृष्टोपत्तीस येतात. म्हणजे समर्थांनी हे जे कार्य हातात घेतलेलं होतं ना, त्या कार्याच्या पाठीमागे त्यांना रामभक्तीचं अधिष्ठान कसं मिळालेलं आहे हे आपल्याला जाणवतं. समर्थांच्या शब्दात सांगायचं तर, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि ते अधिष्ठान समर्थांना मिळालेलं आहे बरं का. अगदी विटा पाडण्यापासून ते भोजनापर्यंत सगळ्या कामावरती त्यांची देखरेख होती. 18 पगड जातीचे स्त्री पुरुष ह्या कामासाठी राबत होते. आणि अजून एक होते, प्रत्येक गोष्ट करताना, म्हणजे कारागीर असोत, गवंडी असोत, सुतार असोत, स्वच्छता करणारे इतर लोक असोत, ते आपलं प्रत्येक काम करताना राम नामाचा उच्चार करत होते. बघा काय तो प्रसंग असेल, काय ते दिवस असतील, काय ते वातावरण असेल, पूर्ण उत्स्फूर्तपणे रामनामाच्या मंत्रघोषामध्ये एक 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 गोष्ट मंदिराची उभारली जात आहे. आता ती उभारणी करत असताना त्या मंदिराच्या प्रत्येक कणाकणामध्ये लोकांनी गाळलेला जो घाम आहे, त्या घामाच्या थेंबा थेंबामधनं रामनामच आपल्याला ऐकायला येऊ शकतं. अशा प्रकारे पवित्र झालेलं ते रामक्षेत्र आहे. इथे एक संदर्भ द्यावासा वाटतो. जनाबाईंच्या प्रत्येक गोवरीमधनं आणि चोखोबांच्या मृतदेहाच्या अस्थीमधनं विठ्ठलाचं जसं नामस्मरण ऐकायला यायचं, तसं त्या मंदिराच्या कणाकणांमधनं रामनामाचा ध्वनी निश्चितच ऐकायला येत असणार. आता एवढं मोठं मंदिर उभारलं जात आहे सगळ्यांनी एकत्र येऊन. जसं काय उत्स्फूर्तपणे सुरू झालेला हा उद्योग समूह आहे संपूर्ण लोकांचा. ह्या गोष्टीमध्ये थोडंसं राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर एक मुद्दा मांडावा असं वाटतं श्रोते हो, की मोगल बादशाह असो, आदिलशाही असो, निजामशाही असो, यांनी ज्या टाचेखाली आपल्या लोकांना ठेवलं होतं, आपली मंदिरं ते उद्ध्वस्त करत होते, त्यांना लोकांच्या श्रमदानातनं उभारलेलं हे मंदिर म्हणजे सणसणीचा पराक आहे. म्हणजे समर्थांनी स्वतःचा जो प्रपंच आहे तो केला नाही, पण राष्ट्राचा प्रपंच किती पद्धतशीरपणे त्यांनी केलेला आहे हा त्यांच्यातला गुण आपल्या लक्षात येतो. आता मंदिर उभं झालं, मग तिथे रामरायाची मूर्ती पाहिजे की नाही. लोक आता विचारायला लागले समर्थांना, अहो महाराज मंदिर पूर्ण झालं, रामराय कधी येणार. समर्थ सांगायचे, योग्य वेळ आली की रामराय स्वतःच्या पायांनी चालत येतील, तेवढा ठाम दृढ विश्वास आहे आपल्या प्रभूंबद्दलचा. आणि अशा स्थितीमध्ये रंगनाथ स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समर्थ निगडीला गेले. निगडीचं कीर्तन झाल्यानंतर परतताना वाटेत अंगापूर नावाचं जे गाव आहे, तिथे रात्री एका शंकराच्या देवळामध्ये त्यांनी वस्ती केली. सकाळी उठल्यानंतर आपलं जे संध्या उच्चारण आहे ते केलं, गायत्री मंत्राचा जप करायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यावेळेला मंडळी त्या डोहामधनं आवाज आला, मला या डोहातनं बाहेर काढ, मला या डोहातनं बाहेर काढ आणि चाफळच्या मंदिरात नेऊन माझी स्थापना कर. 3दा असा ध्वनी रामदासांना ऐकायला आला. आणि त्याच क्षणी त्यांनी त्या कृष्णेच्या डोहामध्ये, खोल असलेल्या डोहामध्ये उडी घेतली. आजूबाजूचे लोक बघायला लागले, अरे आत्ता तर हे गायत्री मंत्राचा जप करता करता या साधूभावांनी डोहामध्ये उडी घेतली, त्यांना काहीच कळलं नाही कशासाठी उडी घेतली. आणि लोक आरडाओरडा करायला लागले, अहो बुवा तो डोहं खोल आहे, पाण्याला तिथे खूप खेच आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे साप आणि मगरी पण आहे. पण समर्थ कुठले ऐकताय, जय जय रघुवीर समर्थ अशी उद्घोषणा करत त्यांनी त्या डोहामध्ये उडी टाकली. बराच वेळ झाले तरी ते बाहेर येईना. पार त्यांनी त्या डोहाच्या तळापर्यंत गेले आणि त्यांच्या लहानपणीच्या गुणांमध्ये आपण एक गुण बघितलेला, पोहता तर त्यांना यायचंच, पण जलस्तंभिनी विद्या त्यांना अवगत असल्यामुळे ती आत्ता कामी आली. पार डोहाच्या तळापर्यंत गेले आणि चिखलामध्ये रुतलेल्या 2 मूर्ती समर्थांना दिसल्या.
समर्थांनी त्या मूर्ती बाहेर काढल्या आणि ओले त्यानेच त्या मूर्ती घेऊन ते चाफळच्या दिशेने जायला लागले. म्हणजे बघा, रामराय आपल्या पायांनीच चाफळला जायला लागले. पण आता लोकांची जमावाची मानसिकता कशी असते बघा बरं का. आता आपल्या गावातल्या डोहातल्या या दोन मूर्ती समर्थ नेत आहेत म्हटल्यानंतर त्याच्यात त्या तिथे जमलेल्या गावकऱ्यांपैकी काही गावकऱ्यांनी समर्थांना अडवलं. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या गावातल्या मूर्ती आहेत, तुम्ही नाही न्यायच्या. पण या मूर्तीचा इतिहास जर का आपण बघितला तर तो इतिहास आधी सांगते. साधारण 100 वर्षापूर्वी, म्हणजे समर्थांनी ती मूर्ती काढली त्याच्या आधी 100 वर्षापूर्वी परकीय आक्रमणाच्या टाचेखाली हे मंदिर सुद्धा आलेलं होतं. म्हणजे ही जी मूर्ती आहे ती अंगापूरच्या एका देवळामध्ये स्थानापन्न झालेली होती. पण ज्या वेळेला आता परकीय येऊन इथे विध्वंस करणार, देवळाचा विध्वंस केला आणि आता मूर्तीचं सुद्धा ते हनन करणार म्हटल्यानंतर तिकडच्या वृद्ध पुजाऱ्याने अमावस्येच्या रात्रीचा फायदा घेत त्या मूर्ती उचलल्या आणि कृष्णेच्या डोहामध्ये त्या बुडवल्या. याचं कारण, जर का या इथेच ठेवल्या तर कोणत्या तरी मशिदीच्या पायऱ्यांना त्यांना स्थान मिळेल, तसं नको म्हणून त्यांनी त्या विसर्जित केल्या. इतकंच नाही श्रोते हो, ते स्वतः पुजारी पुढे पुढे त्या डोहामध्ये जात राहिले आणि त्यांनी स्वतःला कृष्णेला अर्पण केलं. आता ही गोष्ट अंगापूरचे सगळे जे रहिवासी आहेत ते विसरून गेलेले. आणि आता रामदासांनी त्या मूर्ती बाहेर काढल्यानंतर त्यांना अचानक कळवळ आला त्या मूर्तींचा. आता या ठिकाणी बघा, 2 कथा सांगितल्या जातात. म्हणजे ह्या मूर्ती चाफळला कशा नेल्या समर्थांनी, याच्या 2 छोट्या कथा प्रचलित आहेत. पहिली कथा असं सांगते की समर्थांना जेव्हा त्या गावकऱ्यांनी अडवलं त्यावेळेला समर्थांनी चाफळच्या राम मंदिराचं महत्व विशद केलं आणि सांगितलं की चाफळला या मूर्ती सुरक्षित राहतील, त्यांची पूजा अर्चा नित्य नेमाने होईल, उत्सव सुद्धा त्यांचा होईल. आणि जेव्हा आम्ही आता रामनवमीचा उत्सव साजरा करू तेव्हा तुम्हाला आम्ही त्या उत्सवामध्ये महत्वाची भूमिका देऊ, तुमचा मान सन्मान करू, तुम्हाला काठीचा मान देऊ. हे ऐकल्यानंतर गावकऱ्यांना ही गोष्ट पटली आणि गावकऱ्यांनी रामदासांच्या ताब्यामध्ये त्या 2 मूर्ती दिल्या आणि रामदास मग त्या मूर्तीवरून चाफळला आले. एक कथा अशी आहे. दुसरी कथा थोडीशी चमत्कारांवरती भर देणारी. दुसऱ्या कथेमध्ये असं सांगितलं जातं, समर्थांनी समजावून सुद्धा ती मंडळी ऐकायला तयार होती नाही. समर्थ म्हणाले ठीक आहे, नाही येत मी मूर्ती, आणि त्यांनी त्या मूर्ती खाली ठेवल्या आणि गावकऱ्यांना सांगितलं उचला मूर्ती. रामरायांना तुमच्याबरोबर यावंसं वाटत असेल तर मूर्ती उचलून घेऊन जा. सगळ्या गावकऱ्यांनी प्रयत्न केला पण कोणालाही त्या मूर्ती उचलता आल्या नाहीत. त्या मूर्ती जागच्या हलणार. आता या 2 कथांमधल्या कोणत्या कथेवरती विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची, हा ज्याचा त्याचा तौलनिक प्रश्न आहे. पण अखेरीस त्या मूर्त्या चाफळला आलेल्या आहेत. चाफळला आल्यानंतर आता या 2 मूर्त्यांचं थोडंसं वर्णन बघूया. त्यांनी जी प्रभू रामचंद्रांची मूर्ती म्हणून बाहेर काढली ना, ती एका संपूर्ण शिलाखंडामध्ये आहे, म्हणजे एका संपूर्ण दगडात आहे. आणि प्रभू रामचंद्र आहेत, त्याच्यानंतर वामांगी सीतामाई आहे, उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि पायाशी हनुमान आहे. पण त्या राममूर्तीच्या हातामध्ये धनुष्य नाही आहे, कमळ आहे. आता हे पाहिल्यानंतर काही संशोधकांनी असा शोध लावला की ती प्रभू रामरायांची मूर्ती नसून कमळ हातात घेतलंय म्हणजे ती सूर्याची मूर्ती आहे. आणि डाव्या आणि उजव्या बाजूला सीतामाई आणि लक्ष्मण नसून उषा आणि प्रतिउषा आहेत. आणि खाली पायाशी हनुमान नसून सारथी अरुण आहे. आता या बाबतीमध्ये संशोधकांचं हे मत बरोबर आहे का चूक आहे हे ठरवण्याचा माझ्या मते आपल्यासारख्या सामान्य जीवांना अधिकार नाही. परंतु समर्थांनी राममूर्ती म्हणूनच ती डोहातून बाहेर काढलेली आहे. त्यांना जो आवाज ऐकायला आला तो सुद्धा असाच आलेला आहे की मला बाहेर काढ आणि चाफळला माझी स्थापना कर. कारण माहिती आहे की इथे रामाचंच
म्हणजे आपण आपल्यासाठी याच्यामधनं असं घेऊ शकतो की त्यांनी प्रभू रामांचं चिंतन करूनच ती मूर्ती बाहेर काढल्यामुळे प्रभू रामचंद्र सूर्याच्या रूपामध्ये तिथे प्रगट झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण गेली 350-400 वर्ष ती मूर्ती प्रभू रामचंद्रांचीच आहे असं समजून तिची पूजा अर्चा आणि उत्सव नित्य नेमाने केलं जात आहे. तुमच्यापैकी कोणी चाफळला गेलं असेल तर तिथे अशी खाली ती मूर्ती ठेवलेली आहे आणि मागे आपल्या या देवालयामध्ये कशा मूर्ती आहेत तशा छान तिथे प्रसन्न मूर्ती आहे. दुसरी जी मूर्ती होती देवीची, ही देवीची मूर्ती पहिले 2 वर्ष समर्थांनी चाफळलाच ठेवली. त्याच्यानंतर सज्जनगडावरती त्या देवीची स्थापना केली. आजही ती देवी तिकडे आहे. तिला आपण अंगलाई देवी असं मानतो. आता काही काहींचा दिव्य शोध अंगलाई म्हणजे काय ब्रिटिशांनी स्थापन केली की काय वगैरे 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 तसं नाही. पूर्वी त्या अंगापूरचं नाव अंगलापूर होतं आणि त्या अंगलापूरचा अपभ्रंश होतो ते अंगलाई असं नाव झालेलं आहे. गिरीधरांनी समर्थ प्रतापामध्ये त्याची स्पष्ट नोंद केलेली आहे. म्हणजे आता थोडक्यात काय, प्रभू रामचंद्र चाफळला आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांचंच ध्यान करून त्यांच्याच तेजाला आवाहन करून समर्थांनी योग्य मुहूर्तावरती चाफळच्या देवालयामध्ये प्रभू रामचंद्रांना स्थानापन्न केलं आणि रामनवमीचा उत्साह अतिशय उत्साहात सुरू झाला. रामनवमीचा उत्सव आता सुरू झालेला आहे. प्रचंड भाविक गण आलेले आहेत. 9 दिवस उत्सव चाललेला आहे. प्रत्येक दिवसाचं अतिशय काटेकोरपणे नियोजन समर्थांनी केलेलं आहे. आपण सतत बघतोय त्यांच्यातला सावधपणा, वक्तशीरपणा. जे सगळे भाविक आलेले त्यांची दिनचर्या त्या उत्सवाच्या दिवसांमधली लोकांची कशी असायची की पहाटे प्रातःकाळी उठायचं, काकड आरती व्हायची, नामस्मरण व्हायचं, सूर्यनमस्कार वगैरे घातले जायचे. त्याच्यानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर मग तिथे स्तोत्र म्हणायला किंवा प्रभू रामचंद्रांचा जप करायला बसलं जायचं. त्याच्यानंतर थाटामध्ये प्रभू रामचंद्रांची पूजा अर्चा केली जायची आणि ते झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा छबिना निघायचा. छान असं सगळं वातावरण तयार केलं जायचं. भलदार चोपदार ते सगळे गणवेश असं छान पूर्वीचं वातावरण, प्रभू रामचंद्रांच्या दरबाराचं वातावरण तयार केलं जायचं आणि तो सगळा छबिना चाफळच्या राम मंदिराच्या पाठीमागे जे दासमारुतीचं मंदिर समर्थांनी स्थापन केलंय तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर त्या हनुमंताची पूजा व्हायची, आरती व्हायची आणि मग तो संपूर्ण छबिना संपूर्ण प्रदक्षिणा त्या देवळाला मारायला निघायचा. संपूर्ण मिरवणूक आणि पाठीमागे ते सगळे लोक 13 प्रदक्षिणा घातल्या जायच्या आणि प्रत्येक प्रदक्षिणेनंतर एक देवाची आरती व्हायची. मंडळी अशा 13 देवांच्या आरत्या व्हायच्या. बघा, आपण कल्पना करू शकतो की काय तो देखावा असेल, काय ते सगळे मंत्रमुग्ध झालेले असतील. आणि ते झाल्यानंतर मात्र सगळेजण सभागृहामध्ये यायचे आणि मग महाप्रसाद व्हायचा. महाप्रसाद झाल्यानंतर जे आलेले भाविक असायचे त्यांना जी निवासाची खोली दिलेली असायची तिथे थोडा वेळ ते विश्रांती करायचे. 3ऱ्या प्रहरी वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण याच्यावरची कीर्तन आणि प्रवचनं व्हायची. संध्याकाळी परत दारूकाम व्हायचं. आपल्या सोप्या भाषेत फटाके उडवले जायचे. रात्री समर्थ शिष्यांपैकी कोणाचं तरी अगदी रसाळ स्वरामध्ये कीर्तन किंवा प्रवचन व्हायचं. नवमीचं कीर्तन मात्र समर्थ स्वतः करायचे आणि रात्री ते कीर्तन प्रवचन संपल्यानंतर सुंठवडा वाटला जायचा आणि मग सगळं निवांत व्हायचं. प्रत्येक उत्सवाच्या प्रत्येक दिवशी ही क्रिया घडली जायची. तोबा गर्दी असायची पण कुठेही गोंधळ गडबड काही नाही. सगळे लोक प्रभुमय झालेले होते. ही किमया त्यांचा जो नेता आहे त्यांनी घडवून आणलेली आहे. नेता आहे त्यांनी घडवून आणलेली बरोबर आहे मंडळी, पण समर्थांचं वेगळेपण इथे आपल्याला परत कळून येतं. समर्थांनी चाफळवरती काव्य लिहिलेले आणि त्या काव्याच्या शेवटची ओळ अशी आहे, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. हा सगळा
उत्सव त्यांनी सुरू करून दिल्यानंतर नंतरच्या उत्सवांमध्ये ते चाफळच्या मंदिरापासून 5-6 किलोमीटर दूर असलेल्या रामगढीमध्ये स्वतः जायचे, उत्सवामध्ये सामील होत नव्हते. त्या पाठीमागची त्यांची कारण परंपरा ऐकलं तर खरंच किती आपण त्यांचं जे विचार आहेत ते आपल्याला काही झेपणारच नाही. तो त्यांचा विचार असा होता की उत्सव कोणाचा आहे? रामाचा आहे, प्रभू रामांचा आहे. मग त्या उत्सवामध्ये लोक प्रभू रामांसाठी येतात आणि मी 9 दिवस जर का तिथे वावरलो आई उत्सवामध्ये तर लोक प्रभूंच्या ऐवजी आधी माझ्या पाया पडतील, प्रभूंचं महत्व कमी होईल, ते त्यांना नको होतं. आणि म्हणून ते रामगढीमध्ये जायचे आणि 9वीच्या दिवशी मात्र कीर्तनासाठी यायचे. एवढा कोण विचार आहे बघा. आत्ताच्या पार्श्वभूमीला लावून बघा, सगळीकडे पुढे सगळ्या फोटोमध्ये तेच, कोणते सांगायची गरज नाही. पण इथे मात्र दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, हा त्यांचा विशेष वाखाणण्याजोगा आहे. चाफळला राम मंदिर उभं केलं, त्याच्या पाठीमागे वीर मारुती उभा केला, गणेशाचं मंदिर आम्ही उभं केलेलं आहे. समर्थांनी 2च ठिकाणी गणेशाची मंदिरं उभी केलेली आहेत, एक म्हणजे शिवथरगडला आणि एक म्हणजे चाफळला. आणि समोर रामांच्या समोर मारुती आहे आणि तो हात जोडलेला आहे. समर्थांनी ज्या ज्या मारुतींची स्थापना केली ना ते बहुतांशी मारुती हे वीर मारुती आहे. तुम्ही पण जर का निरीक्षण केलं असेल तर बघा, एक तर अशी गदा उचललेली असते, नाहीतर मारुतीरायांच्या पायाखाली एक राक्षस ते तुडवताय असं तरी अशी तरी मूर्ती असते, किंवा द्रोणागिरी पर्वत ते उचलून आणतात लक्ष्मणाला शक्ती लागेल तेव्हा अशी तरी मूर्ती असते, किंवा त्यांनी हात जोडलेल्याची तरी मूर्ती असते, किंवा अगदी सरळ. आता ह्या इथे बघा, सरळ ते उभे आहेत मारुतीराय दास म्हणून आपल्या प्रभू रामचंद्रांच्या समोर. अशा मूर्त्या त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. आणि जे 11 मारुती आहेत त्यांची 11 भीमरूपी स्तोत्र आहेत. आपल्याला फक्त एकच माहिती, पण 11 स्तोत्र रचलेली आहेत समर्थांनी मारुतीवरची. बर, आता हा जो सगळा उत्सव थाटामाटामध्ये पार पडला ते म्हणजे काय 9 दिवसांचा आपला विरंगुळा आहे का? भाविकांसाठी, लोकांसाठी नाही. तो आपल्या स्वधर्माच्या अस्तित्वाचा पहिला हुंकार आहे. आणि तो हुंकार असाच सतत उमटत राहावा आणि त्याच्यामधनं लोकांनी प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनासाठी कार्य करावं, ही रामदासांची अपेक्षा होती. आणि म्हणून त्यांनी तिकडच्या 5 महत्वाच्या व्यक्तींना बोलवलं. प्रभू रामचंद्रांच्या प्रसाद पुष्प त्यांना उचलायला लावलं आणि त्यांना प्रार्थना करायला लावली की आम्ही दरवर्षी इथून पुढे प्रत्येक वर्षी आम्ही या उत्सवाची देखरेख करू, या मंदिराची कायम देखरेख करू. म्हणजे त्यांना त्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी बांधलं, कारण त्यांना माहितीये आपण आज असणार आहोत, कधी ना कधीतरी आपल्याला समाधी घ्यावी लागणार आहे, नंतर काय होईल या मंदिराचं. त्यांनी सोय करून ठेवली. माझं 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 करत जोंबाळलेलं नाही, त्यांनी सोय करून दिली. प्रभू रामचंद्र राहिले पाहिजे, त्यांचं नाव त्यांचं कार्य राहिलं पाहिजे. अशा प्रकारे चाफळचा जो उत्सव आहे तो संपन्न झालेला आहे. आणि त्याच्यामधनं जी काही दिशा दाखवायची आहे समर्थांनी, ती दिशा आपल्या शिष्यांना, संप्रदायातल्या महंतांना आणि संपूर्ण गावकीतल्या लोकांना त्यांनी दाखवून दिली. अशा प्रकारे चाफळचा रामजन्म जो उत्सव आहे, त्या रामनवमीचा उत्सव आहे, तो साजरा झाला. अजूनही तो साजरा होतो. परंतु इथे एक खेदानी मला गोष्ट नमूद करावीशी वाटते की रामदासांनी बांधलेलं जे राम मंदिर आहे ना तिथे, ते आता नाही मंडळी. 1970 साली ते नव्याने बांधलं गेलेलं आहे. पण तुम्ही जर का काही पुस्तकं वगैरे पाहिली असतील, शंकरदेवांचं पुस्तक जर का पाहिलं असेल, किंवा तुम्ही कायम म्हणते तो रेफरन्स संदर्भ वाग्देवता मंडळात गेलात ना, तर तिथे ओरिजिनल म्हणजे अगदी रामदासांनी बांधलेलं जे देऊळ आहे, गावकऱ्यांनी बांधलेलं, त्याचं चित्र आहे. पण आता तुम्ही चाफळला गेलात तर ते पूर्वीचं ते मंदिर तिथे आता नाहीये, पण मारुतीची मंदिरं मात्र तीच आहेत. आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे त्यांच्या समर्थ संप्रदायाकडे. समर्थ संप्रदाय, आता मी संप्रदाय सुरू करतो, माझी संस्था रजिस्टर करतो, सभासदांनी नोंदणी करावी,
अशी काहीही भानगड नाहीये. उत्स्फूर्तपणे त्यांनी कार्याला सुरुवात केली, उत्स्फूर्तपणे त्यांना शिष्य मिळत गेले आणि उत्स्फूर्तपणे त्यांचा संप्रदाय सुरू झाला. या संप्रदायाची 20 लक्षणं समर्थांनी नमूद करून ठेवलेली आहेत. प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर. आशंका निवृत्ती ऐसी चौथी स्थिती, पाचवी प्रचिती अनुभवे. सहावे ते गाणे, सातवे नाचणे, टाळी वाजविणे, आठवे ते. नववा अर्थभेद, 10वा प्रबंध, 11वा प्रबोध प्रचितीसी. 12वे वैराग्य, 13वा विवेक, 14वा तो लोक राजी राखे. 15वे लक्षण ते राजकारण, 16वे ते जाण अव्यग्रता. प्रसंग जाणावा हा गुण 17वा, 18वे लक्षण उदासीन वृत्ती. 19वे चिन्ह सर्वांशी समान, राखे समाधान ज्याचे त्याचे. 20वे लक्षण राम उपासना, वेद लावी जना भक्ती रंगे. हे सगळं जर का आपण पाहिलं ना मंडळी, तर काय काय तरी गुण आवश्यक आहेत आपल्या संप्रदायातल्या लोकांना. किती बारकाईने विचार केलाय. मनात आलं या संप्रदायात जावंसं वाटलं, मनात आलं काही पटलं नाही, दुसऱ्या संस्थेत जाऊन दाखल झालं, अशी काहीच भानगड नाहीये. एकदा जो आला संप्रदायामध्ये त्यांनी आमरण जीवन असेपर्यंत त्या कार्याला वाहून घेतले. अशी चित्कार उदाहरणं आहेत. काल परवा आपण ती पाहिली, त्याच्यातली थोडीशी उदाहरणं. आता प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर. म्हणजे तुम्हाला का महंत शिष्य बनायचं असेल तर तुम्हाला लिहिता वाचता यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय, निरक्षर लोक, त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण अत्यल्पच होतं. म्हणजे निरक्षर लोकांनी काही समर्थ संप्रदायात यायचं नाही का? त्या पाठीमागचा समर्थांचा दृष्टिकोन असा आहे, आपल्याला धर्मसंस्थापनेचं कार्य करायचं आहे. आपल्या समोर असलेले जे अधार्मिक आहेत ते अतिशय वस्ताद आहेत. त्याच्यामुळे संप्रदायाची लोक निवडताना आपल्याला आधी सुरुवातीला काय केलं पाहिजे, साक्षर लोक पाहिजे. की साक्षर लोकांचा दबाव निरक्षरांवरती पण पडेल, त्यांना सुद्धा चुचकारून आपल्याला देवाधर्माच्या कार्याला लावता येईल, देशाच्या कार्याला लावता येईल. आणि जे अधार्मिक लोक आहेत त्यांना सुद्धा थोडीशी दहशत बसू शकते. म्हणून त्यांनी सांगितलं लिहिता वाचता यायला पाहिजे, अर्थांतर कळलं पाहिजे. नुसतं वाचत राहिलं, पुस्तकाचे पुस्तकं, धडेच्या धडे, पण अर्थ काही कळत नाहीये, हा अजिबात प्रकार समर्थांना आवडणारा नाहीये. म्हणजे तो जो शिष्य आहे त्यांनी अर्थ समजावून सांगण्याची हातोटी सुद्धा पाहिजे. ही हातोटी मंडळी कधी या शिष्याला लिहिलेल्यातलं समजेल अर्थ तेव्हा. आशंका निवृत्ती म्हणजे बघा, कधी कधी आपण एखादं वाचन करतो किंवा कोणाचं प्रवचन व्याख्यान ऐकतो, एखादा मुद्दा आपल्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होते, खरंच असं आहे का नाहीये. मग ती आशंका निवृत्ती त्या शिष्याने केली पाहिजे. आणि 5वं मला जास्त महत्वाचं वाटतं, प्रचिती अनुभवे. नुसतं शब्दज्ञान म्हणजे नुसतं वाचन करून शब्दज्ञानांचे भेंडोळे लोकांपुढे जर का आपण फेकत असू तर त्याला काही अर्थ नसतो. लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण बोलणं ऐकत असतो ना, त्यावेळेला ती व्यक्ती वरवरचं बोलते, शब्दज्ञानाचे बुडबुडे आपल्यासमोर प्रगट करते का मनापासून बोलते, विचार करून अभ्यास करून हे लगेच कळतं. आणि म्हणून शिष्य कसा असावा, त्यांनी सांगितलं की प्रचितीने बोलणं म्हणजे आधी त्याला स्वतःच्या जीवनामध्ये ती प्रचिती आलेली पाहिजे, त्याचा तसा कृतीभार असला पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं पाहिजे. समर्थांचं जीवन सगळं प्रचितीचंच आहे. एकही गोष्ट, एकही विचार त्यांनी प्रचितीशिवाय मांडलेलाच नाही, लिहिलेलाच नाही. मग तुम्ही मनाचे श्लोक काढून बघा, नाही तर दासबोध काढून बघा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं गाणं आलं पाहिजे, नाचणं आलं पाहिजे, टाळी वाजवणं आलं पाहिजे. पूर्वीच्या काळी कीर्तन कला जी आहे ती अतिशय झपाट्याने तिचा प्रसार झालेला होता. आणि कीर्तनकाराला या तिन्ही कळा येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्याची नोंद या संप्रदायामध्ये, संप्रदायाच्या लक्षणांमध्ये समर्थांनी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रबंध पाहिजे, म्हणजे ग्रंथलेखन. समर्थ संप्रदायामध्ये ग्रंथलेखन
प्रक्रियेवरती समर्थांशिवाय कोणत्याही संताने किंवा विचारवंताने प्रचंड लिहिलेलं नाही. दासबोधामध्ये अख्खा समास आहे लेखन प्रक्रियेवरती आणि तो समर्थांनी लिहिलेला आहे. त्याच्यामधनं कळतं की ग्रंथांचा अभ्यास कसा आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मठामध्ये ग्रंथ साहित्य विपुल असायचं. केवळ समर्थांनीच लिहिलेलं नाही मंडळी, तर इतरही तत्कालीन जे विचारवंत होते, साधू संत होते, त्यांच्या सुद्धा साहित्याच्या नकला त्यांच्या शिष्य मंडळींनी केलेल्या आहेत. तुम्ही वाग्देवता मंदिरात खरंच जा, इतकं प्रचंड साहित्य आहे ना की काय बघू आणि काय हातात घेऊ कळतच नाही आपल्याला. एक इथे अजून एक त्याचा दाखला द्यावासा वाटतो की कल्याण स्वामींचे एक शिष्य होते, त्यांनी 11 वेळेला दासबोध लिहिला प्रति. तेव्हा काय लेखन कला अस्तित्वात नव्हती. केशव स्वामी आहेत, त्यांनी 18 वेळेला दासबोध लिहिलेला आहे. वेणाबाई आहेत, त्यांनी 30 वर्षामध्ये 200 ग्रंथांच्या नकला केलेल्या आहेत. दिनकर स्वामी जे आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 400 ग्रंथांच्या नकला केलेल्या आहेत आणि त्यांच्या शिष्यांनी वेगवेगळे अतिशय उत्तम ग्रंथ लिहिलेले आहेत. मग समर्थ प्रताप आहे, राम सोहळा आहे, दिनकर स्वामींचा ग्रंथ आहे, असे वेगवेगळे ग्रंथ प्रत्येकाने लिहिलेले आहेत. आणि समर्थांचं एक विचार महत्वाचा आहे, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे वाक्य ते स्वतः प्रथम जगलेले आहे आणि मग आपल्या विचारांमध्ये ते त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. समर्थ संप्रदायामध्ये जी भिक्षा मागणं असायचं ना, त्याचे सुद्धा काही दंडक होते बरं का. आणि त्या दंडकांमध्ये समर्थांनी वेगवेगळे नियम त्या आपल्या शिष्यांना सांगितलेले आहेत की अतिभिक्षा कोणाकडे मागायची नाही. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणीता घ्यावे, मुष्टी एक द्या. पातेलवर आणलाय का द्या, टाका जोडून मुडमुडवर. या पाठीमागचा विचार काय आहे की कोणावरती अति ताण पडू नये. आणि प्रत्येक वेगवेगळ्या घरामध्ये शिष्य गेल्यानंतर तो जो आदान प्रदान कार्यक्रम आहे ना विचारांचा, तो सुद्धा घडेल. त्यांचं मन आपल्या स्वराज्याच्या प्रती किंवा धर्मस्थापनेप्रती वळवून घेता येईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. श्लाघ्यवाणे म्हणजे स्तुती करण्यायोग्य. नित्य नूतन त्यांनी हिंडलं पाहिजे शिष्याने देशांतर करत. देशांतर म्हणजे आज आपण देश ही कल्पना आहे म्हणजे या देशातनं त्या देशात असं मानतो, पण पूर्वी देशांतर म्हणजे एका प्रांतातनं दुसऱ्या प्रांतात गेल्यानंतर देशांतर झालं म्हणायचं. असं त्यांनी केलं पाहिजे, तरच तुमची भिक्षा मागणं जे आहे ना ते कौतुकाला पात्र आहे. नाहीतर हा माझा पारमागा एरिया आहे, या 10-15 घरांमध्ये मी रोज जाऊन महिने वर्ष भिक्षा मागणार, असं अजिबात चालणार नाही. नित्य नूतन त्यांनी हिंडलं पाहिजे. किती बारक्या गोष्टीमधनं समर्थांच्या कार्यकर्तृत्वाची चुणूक आपल्या समोर येते मंडळी. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. म्हणजे काय हो, आपल्या संप्रदायासाठी किंवा आपल्या कार्यासाठी लोक जोडताना त्यांनी लिहूनच ठेवलेलं आहे, या पृथ्वी तलावरती जितकी शरीर आहेत म्हणजे जितकी माणसं आहेत ती भगवंताची घरं आहेत. म्हणजे प्रत्येकाला त्यांनी मान दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरदेहाचा सन्मान आहे हा. इतर सगळ्या संतांनी नरदेहाकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे. समर्थांनी सुद्धा वाभाडे नरदेहाचे काढलेले आहेत दासबोधामध्ये, पण तितकंच त्याला महत्व दिलेलं आहे. आणि समर्थांचं म्हणणं हा नरदेह आहे म्हणून आपण भगवंताची सेवा करू इच्छितो आहे, म्हणून आपण परमार्थ करू इच्छितो आहे, म्हणूनच आपल्याला या जन्मीच्या कर्मामधनं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते आणि पुढच्या सगळ्या योन्यांमधनं आपण सुटू शकतो. म्हणून हा मनुष्य जन्म, हा मनुष्य देह आपण कारणी लावायला पाहिजे. म्हणून श्रद्धा आहे ना लोकांची भगवंताच्या प्रती, त्यांनी लिहून ठेवलं, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. त्याच्यानंतर आपल्याला
मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप. आता हरिकथा निरूपण, नंतर राजकारण, नंतर त्यांनी सांगितलेलं आहे सावधपण, आणि नंतरचा टप्पा आहे प्रयत्न. प्रयत्न करा, प्रयत्नांची कास तुम्ही धरा, प्रयत्नांची कास धरून वागताना सावधपणाने वागा. प्रयत्न आणि सावधपणाने तुम्ही तुमचं कार्यकर्तृत्व दाखवताना तत्कालीन समाजाच्या परिस्थितीनुसार राजकारण करा. उदंड राजकारण करायला त्यांनी महंतांना शिष्यांना सांगितलंय. पण हे सर्व कशासाठी? हरिकथा निरूपणासाठी. हरिकथा म्हणजे आपण आता जी कीर्तन म्हणा, व्याख्यान म्हणा, प्रवचन म्हणा ऐकतो, पाहतो, त्याच्यामधनं जो आपल्याला विचार मिळतो तो निरूपणाचा. आणि हरिकथा म्हणजे देवाचं जे सगुण रूप आहे त्याची पूजा अर्चा करायची म्हणजे हरिकथा. आणि निरूपण म्हणजे मी आता सांगितलं ते की तो विचार मांडला जावा कीर्तनांमधनं, प्रवचनांमधनं, असं ते हरिकथा निरूपण आहे. म्हणजे सगुणाकडे लक्ष देऊन निर्गुणाची उपासना करायला त्यांनी सांगितलेली आहे. हे समर्थांचं महत्व आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं, छोट्या छोट्या विचारांमधनं त्यांनी लोकांना विचार प्रवृत्त केलंय. कार्य प्रवृत्त सुद्धा त्यांनी लोकांना या ठिकाणी केलेलं आहे. भिक्षा मागण्याचं सुद्धा एक शास्त्र होतं बरं का. भिक्षेला शिष्य निघाल्यानंतर, ज्या वेळेला भिक्षेला शिष्य निघायचा त्यावेळेला एखाद्या घराच्या समोर तो पोचल्यानंतर आधी मनाच्या श्लोकातला पहिला श्लोक त्यांनी म्हणायचा आणि इतर मनाच्या श्लोकातले 2-3 श्लोक मिळून जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचं आणि मग भिक्षा घ्यायची आहे. भिक्षेला गेल्यापासनं भिक्षेहून परत येईपर्यंत त्यांनी रामाचं भजन आणि मनाचे श्लोक याच्याशिवाय काहीही म्हणायचं नाही. कुठे बसायचं सुद्धा नाहीये. बसलो जरा 12 दिवसावर. म्हणजे कसा दंडक आहे बघा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली आणि काही शंका विचारायला लागली तर त्या व्यक्तीला सांगायचं की तुम्ही मंदिरात या किंवा जिथे त्यांचा मठ असेल तिथे या, मग आपण सविस्तर चर्चा करू. भेटली व्यक्ती बोलत बसतो तासभर, असं करायचं नाही. याचं कारण मुख्य उद्दिष्ट काय आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भिक्षा मागायला गेल्यानंतर फार भिक्षा मागायची नाही. भिक्षा मागताना लोकांना त्रास द्यायचा नाही. आणि भिक्षा मागताना वाद लावून जेवायलाही बंदी केलेली आहे बघा त्यांनी. भिक्षाच मागायची आहे. आणि भिक्षेवरनं परत आल्यानंतर भिक्षा संपवण्याचा सुद्धा विधी होता. भिक्षेवरनं परत आल्यानंतर ती जी भिक्षेची झोळी आहे ती झोळी खाली ठेवायची आणि समर्थांच्या समोर किंवा देवतार्चनाच्या समोर ती झोळी खाली ठेवून मनाच्या श्लोकांमधला जो शेवटचा श्लोक आहे, मनाचे श्लोक ऐकता मनाची शते जाती, असा तो जो श्लोक आहे तो श्लोक म्हणायचा. झोळी खाली ठेवायची. झोळीची गंध पुष्पयुक्त पूजा करायची. सुरवर दायिनी ही प्रार्थना आरती म्हणायची. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो राहिलेला नित्यनेम असेल त्या शिष्यांचा तो त्यांनी करायचा. म्हणजे जप करणं, गायत्री मंत्राचं पुरस्चरण करणं किंवा दासबोधाचं वाचन करणं, हे सगळं त्यांनी आल्यानंतर हस्तपाद प्रक्षालन करून किंवा स्नान करून हे सगळं करायचं. तिथे तो भिक्षेचा जो काही कार्यक्रम आहे तो संपला जायचा. अशा प्रकारे विशिष्ट पद्धत लावून दिलेली आहे. महंतांसाठी सुद्धा पद्धत होती. महंत कसा पाहिजे? महंत गोड बोलणारा पाहिजे. जगामध्ये जगमित्र जीवेपाशी आहे सूत्र. जीवेपाशीच ते सूत्र आहे. म्हणून महंत गोड बोलणारा असावा.
त्याचं अक्षर चांगलं पाहिजे, त्याचं वाचन चांगलं पाहिजे, तो चालताना व्यवस्थितच चालला पाहिजे आणि एकांत जरी महंतासाठी आवश्यक असेल तरी त्यांनी जास्तीत जास्त वेळ लोकांतामध्ये काढला पाहिजे, तरच त्याला हे सगळे जे आहेत लोक ते आपल्या संप्रदायासाठी जुळवून देता येणार आहेत, मिळवून देता येणार आहेत. अशा प्रकारे त्यांचा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायामधल्या काही गोष्टी आता आपण बघितल्या. आता मला जायचं आहे एका गोष्टीकडे, कथेकडे. वेणाबाईंच्या आयुष्यातली कथा आहे. आपण बघितलं राम मंदिर स्थापन झालेलं आहे चाफळला, बरोबर आहे. आता दरवर्षी नित्यनेमाने चाफळला तो उत्सव व्हायला सुरुवात झालेली आहे. 1649 सालचा जो रामनवमीचा उत्सव आहे त्याबद्दलची ही कथा आहे बरं का. त्या वर्षी समर्थ उत्सवासाठी जी भिक्षा लागणार होती ती मागण्यासाठी जाणार होते सांगली कोल्हापूर या बाजूला भ्रमंती करायला, भिक्षा मागायला. आणि त्या वर्षी त्यांच्याबरोबर उद्धव स्वामी, अक्का स्वामी, कल्याण स्वामी ही सगळी शिष्य मंडळी जाणार होती. मग उत्सवाची तयारी कोणी करून ठेवायची, तर ती जबाबदारी वेणाबाईंवरती सोपवण्यात आली. कारण वेणाबाईंवरती समर्थांचा विश्वास होता, त्या तितक्याच कारण कार्यतत्पर होत्या. वेणाबाईंना सांगितलं की गुढीपाडव्यापासून उत्सव चालू होतो, त्याच्या आधी 2 दिवस आम्ही चाफळच्या मंदिरात येणार भिक्षा घेऊन, तोपर्यंत तुम्ही उत्सवाची तयारी पूर्ण करून ठेवायची. किती तयारी लागते उत्सवाला, इतकी अगणित लोक येतात, त्यांचं सगळं हवं नको बघण्याची बेतमी आधीच करायला लागते. उद्या गुढीपाडवा तर आज नाही करून चालत. मी मागे पण सांगितलं तसं छोटंसं कार्य जरी घरातलं असेल तरी दिवस दिवस त्याची चर्चा, नियोजन आणि कामं वाटून घेऊन कामं करायला लागतात, तरी काहीतरी राहतच. परंतु इथे मात्र तसं समर्थांना चालणार नाही, ते चोख आणि दक्ष आहे. त्यांनी वेणाबाईंवरती जबाबदारी टाकली आणि ही सगळी शिष्य मंडळी समर्थांबरोबर भ्रमंतीला भिक्षा मागायला गेलेली आहे. आणि कसं काय माहिती नाही, एक 5-6 दिवसांनी वेणाबाई आजारी पडल्या. उत्सवाची तयारी करायची आहे, वेगवेगळ्या प्रकारचं धान्य निवडून ठेवायचं आहे. मग पापड असेल बाबा, लोणचं असेल म्हणा, किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्याची पेरणी करून ठेवायची असेल, सगळ्यांच्या निवासाची व्यवस्थित सोय आहे ना हे सगळं बघून ठेवायचं असेल. पण वेणाबाई आजारी पडल्या. त्यांना प्रचंड ताप भरला आणि ताप काही हटेना. 4-5 दिवस औषध पाणी झालं पण ताप निघायचं चिन्ह नाही. शेवटी त्यांना खूपच थकवा आला. उभं राहण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये उरलेली नव्हती. आणि मग शेवटी त्यांच्या मनाला वाटायला लागलं, समर्थांनी माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि माझ्याच्याने आता हे काहीच निभावलं जात नाही. त्या काळजीत पडल्या आणि शेवटी कोणाला शरण जाणार, प्रभू रामांना. आणि म्हणून कसं बसं मनातली शक्ती, शरीरातली शक्ती एकवटत त्या मंदिरामध्ये गेल्या. मंडपाचा खांबाचा आधार घेऊन त्या उभ्या राहिल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीकडे एकटक बघायला लागल्या. प्रभू रामचंद्रांना त्यांनी विनवणी केली, हे प्रभू, तुमचा उत्सव अगदी तोंडावर आलेला आहे, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे, पण माझ्याच्याने काहीच होत नाही हो, मला साधं उभं सुद्धा राहणं जमत नाहीये. आणि त्यांच्या डोळ्यातनं, वेणाबाईंच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. आणि आपल्या त्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीकडे एकटक पाहत असताना वेणाबाईंना जाणवलं की माझे प्रभू रामचंद्र सुद्धा रडत आहेत, त्यांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत आहे. हे पाहिल्यानंतर त्यांना अजूनच कसमुस झालं. त्या म्हणाल्या प्रभू रामरायांना, अरे देवा, माझ्यासाठी तू का रडतो आहेस, माझी तेवढी पात्रता नाहीये रे, माझ्याकडनं उत्सवाची तयारी फक्त होऊ दे, करून घे, मग माझा देह पडला तरी चालेल. इतकं निक्षून त्यांनी कळवळून प्रार्थना केली प्रभू रामरायाला. आणि काय आश्चर्य मंडळी, दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30-10 वाजण्याच्या सुमारास नऊवारी लुगडं नेसलेली 30-35 वर्षाची एक स्त्री त्या ठिकाणी येऊन दाखल झाली, चाफळमध्ये येऊन दाखल झाली. तिने तिचं नाव
नाव रमाबाई असं सांगितलं आणि सांगितलं, समर्थ मला भिक्षेसाठी जे भ्रमंती करताय ते भेटले आणि त्यांनी मला तुमच्या मदतीला पाठवलेलं आहे. आता वेणाबाईंना वाटलं की समर्थांना अंतर्ज्ञान होऊन त्यांना जाणवलं की वेणाबाई आजारी पडल्या, म्हणून आपल्या मदतीला रमाबाईंना पाठवले. आणि मग रमाबाईंनी पुढच्या 8 दिवसामध्ये इतकी झपाटून सगळी उत्सवाची तयारी केली की वेणाबाई सुद्धा अवाक झाल्या. काय या रमाबाईचा प्रचंड उत्साह आहे, किती झपाटा आहे या कामाचा. आणि 7-8 दिवसानंतर हळूहळू वेणाबाईंचा सुद्धा ताप बरा व्हायला लागला. त्या पूर्वीसारख्या आता हिंडा फिरायला लागलेल्या आहेत. पण आता उत्सवाची सगळी तयारी रमाबाईंनीच केलेली आहे, त्यांना कोणतंच कष्ट पडलेले नव्हते. वेणाबाई सांगायच्या, रमाबाई काम करायच्या, असंच चाललेलं होतं. आणि आता समर्थ आणि ती शिष्य मंडळी भिक्षा घेऊन येणार, तर आता त्यांच्या स्वागताची तयारी वेणाबाई करायला लागल्या. आणि एकीकडे मनामध्ये विचार करायला लागल्या की आता समर्थ आले की नाही, की या रमाबाईचं आपण सांगूया, गुणगान गाऊया की ही उत्सवाची तयारी हे प्रभू माझ्याकडनं झालेली नाही आहे, तर या रमाबाईंमुळे झालेलं आहे, त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय देऊया, असा त्या विचार करताय. समर्थ आणि शिष्य मंडळी चाफळला येऊन दाखल झालेली आहेत. आणि धान्याची पोती वगैरे सगळं ठेवल्यानंतर, थोडासा विसावा झाल्यानंतर समर्थांना भेटायला वेणाबाई गेल्या. वेणाबाईंना समर्थांनी प्रश्न विचारला, झाली का उत्सवाची तयारी? वेणाबाई अचानक रडायला लागल्या. रडत रडत त्यांनी वृत्तांत कथन केला, महाराज, मी आजारी पडले, माझ्याच्याने काहीच निघले ना, बरं झालं तुम्ही त्या रमाबाईला पाठवलं, तिच्यामुळे उत्सवाची तयारी कधी झाली. समर्थ प्रश्नचिन्ह घेऊन उभे. समर्थ म्हणाले, कोण रमाबाई? मी कोणत्याही व्यक्तीला उत्सवाच्या तयारीसाठी पाठवलेलं नाही. आता वेणाबाईंच्या लक्षात आलं आणि त्या धावत त्या रमाबाईंच्या खोलीमध्ये गेल्या. रमाबाई तर नव्हत्याच, त्यांचं कोणतं सामान सुद्धा नव्हतं. म्हणजे श्रीखंड्या बनवून नाथांच्या घरी प्रभूंनी जसं पाणी भरलं, जनाबाईची जशी लुगडी धुतली, तसंच रमाबाईंच्या रूपामध्ये येऊन वेणाबाईंना उत्सवाला मदत केली. आता सगळ्या लोकांना जाणवलं की चाफळचा जो श्रीराम आहे तो जागृत आहे. आणि समर्थांनी सुद्धा सांगून ठेवलेलं होतं बरं का शिवाजी महाराजांना, की जसजसं चाफळचा हा उत्सव आणि ते आध्यात्मिक केंद्र म्हणून जसजसं भरभराटीला येईल ना, तसतशी आपल्या स्वराज्याची सुद्धा भरभराट होईल. आणि याचा प्रत्यय छत्रपती शिवाजी महाराजांना आल्यानंतर त्यांनी 1678 साली आपणहून सन्मानपूर्वक देणग्या या चाफळ मठाला दिलेल्या आहेत. म्हणजे अनेक वर्षानंतर या देणग्यांवरनं एक मुद्दा आठवला. हे जे चाफळचं राम मंदिर निर्माण केलं ना, कुठल्याही धनवानाकडनं किंवा कुठल्याही राजाकडनं समर्थांनी एकाही पैची कधीही देणगी घेतलेली नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे. लाचारी नाहीये, कोणाकडनं कुठलीही मदत केलेली नाही. त्यांचं संपूर्ण ते जे चाललेलं होतं ते भिक्षेवर चाललेलं होतं. पण 1678 मध्ये मात्र शिवाजी महाराजांनी काही त्यांना देणगी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी शिवाजी महाराज निवर्तले आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी समर्थांनी समाधी घेतली. तो प्रसंग आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. पण आता मला पुढचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे, म्हणजे त्यांनी आपला शिष्य संप्रदाय तयार केलेलाच आहे, परंतु तो तयार करत असताना शिष्याची जे परीक्षा घ्यायची, मठ स्थापन करून मठाधिपती म्हणून आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांनी जे 1100 मठ स्थापन केले, मठपती निर्माण केले, त्यांच्यासाठी एक दंडक होता. तो दंडक असा होता की महाराष्ट्रामधले जे मठपती आहेत त्यांनी 3 वर्षांना एकदा रामनवमीच्या उत्सवासाठी चाफळला यायचं आणि समर्थांना सगळा अहवाल सादर करायचा. आणि महाराष्ट्राबाहेरचे जे महंत आहेत त्यांनी 11 वर्षांना एकदा चाफळच्या या रामनवमीच्या उत्सवाला यायचं आणि सगळा अहवाल समर्थांना सांगायचा.
अशी ती पद्धत होती. आणि त्यावेळेला ते शिष्य किंवा महंत यायचे, समर्थ काय करायचे, दासबोधाच्या ज्या प्रती आहेत, हस्तलिखित आहेत, त्याची पानं अशी उलट सुलट इकडे तिकडे पसरवून ठेवायचे आणि त्या शिष्यांना महंतांना सांगायचे की हा दासबोध जोडा, ही पानं सगळी जोडा पहिल्या क्रमापासून. त्या शिष्याला किंवा महंताला ती पानं जर का जोडता आली नाही तर समर्थांचा लगेच अभिप्राय की ती लोकशिक्षक येतो ना ते लगेच अभिप्राय असा, ग्रंथाचं वाचन झालं, चिंतन घडलं नाही, नाहीतर तो आलाच असता सगळा लगेच लावता तुम्हाला ग्रंथ. असं त्यांचं शिष्यांना निरखून पारखून घेणं सुद्धा अतिशय विचारपूर्वक आहे. इथे अजून एक कथा सांगायची वामन पंडिताची, चाफळच्याच परिसरात घडलेली. वामन पंडित हे संस्कृतचे प्रचंड ज्ञानी, व्यासंगी, पण तितकेच संस्कृत बद्दलचा अति अभिमान बाळगणारे होते. त्यांना असं वाटायचं सगळ्यांनी संस्कृतमध्येच रचना केली पाहिजे, ती देववाणी आहे म्हणून. ते जेव्हा समर्थांना भेटले त्या समर्थांना ते सांगतात, तुम्ही सुद्धा प्राकृतमध्ये लिखाण करू नका, संस्कृतमध्येच करा. समर्थांनी त्यांना समजावलं, अहो आपल्या लोकांना जर का जागृत करायचं असेल तर त्यांच्या भाषेतच ग्रंथ लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला देववाणी येते म्हणजे सर्वसामान्य लोकांना येते असं आहे का? नाही. उलट समर्थ त्यांना म्हणाले, तुमच्याकडे एवढी विचार संपदा आहे ती तुम्ही प्राकृतमध्ये आणा. पण अहमभावाने वामन पंडितांनी ते मनावर घेतलेलं नाही आणि ते समर्थांशी वाद घालायला लागले. आणि समर्थांचं एक तत्व होतं जे आपण सुद्धा पाळलं पाहिजे, ते कोणाशीही वाद घालायचे नाही, अजिबात वाद घालायचे नाही. त्यांनी त्यावेळेला मौन धारण केलं आणि तो विषय तिथेच अर्धवट राहिला असं म्हणूया, कारण पुढच्या प्रसंगानंतर परत आपल्याला तिथे यायचं. नंतर आपल्या शास्त्रामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की जी विद्वान व्यक्ती वाद घालते ती नंतर ब्रह्मराक्षस होते. बरं, असं सांगितलेलं. आता हा मुद्दा घेऊन पुढे जाऊया. वामन पंडित एकदा प्रवास करत होते आणि एकदा प्रवासामध्ये रात्रीची वेळ झालेली होती. वडाचं छान झाड होतं म्हणून वडाच्या झाडाखाली रात्री विश्रांती घ्यायला मुक्कामासाठी ते थांबले. वडाच्या झाडाखाली झोपले, वरनं वडाच्या फांद्या दिसतायत आणि त्या फांद्यांवरती त्यांना एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. आधी त्यांना थोडी भीती वाटली, पण ते म्हणाले जाऊ द्या, आता रात्रीचं कुठे बघू, काय करू, हे छान वडाचं झाड आहे, तोही तिथे बसलाय, मी माझा आराम करतोय राहू. म्हणून त्यांनी काय त्या ब्रह्मराक्षस दिसला म्हणून ते काय तिथून उठून गेले नाही. आपल्याकडे असंही सांगितलं जातं बरं, जो ब्रह्मराक्षस आहे ना त्याला भविष्य पडतं. बरं, आता थोड्या वेळाने काय झालं, दुसरा एक ब्रह्मराक्षस येऊन दुसऱ्या रिकाम्या फांदीवर बसला. तो वामन बघताय का ते, तर पहिला जो ब्रह्मराक्षस बसलेला ना तो दुसऱ्या ब्रह्मराक्षसाला काय सांगतो नीट आहे का? तो म्हणतात, तो पहिला ब्रह्मराक्षस दुसऱ्या ब्रह्मराक्षसाला म्हणतो, अरे त्या फांदीवर बसू नको, ती फांदी वामन पंडितासाठी आहे. असं कळल्यानंतर वामन पंडित काय समजायचं ते समजतात. कधी एकदा सकाळ होते असं त्यांना होतं. सकाळ झाल्यानंतर ते धावत पळत समर्थांच्या भेटीला चापडला जातात, समर्थांपुढे नतमस्तक होतात आणि समर्थांना सांगतात, महाराज मला ब्रह्मराक्षस योनीमधनं सोडवा, माझी मुक्तता करा. समर्थ हसायला लागतात. समर्थ काही बोलत नाही, त्यांना कळतं वामन पंडितांना जो उपदेश करायचा तो मिळालेला आहे. आणि नंतर वामन पंडित सांगतात, महत्वाचं आहे, वामन पंडित सांगतात, मी प्राकृतमध्ये रचना करीन महाराज. आणि त्यांनी प्राकृतमधनं जी पहिली रचना केली ना ती रामदासांवरतीच केलेली आहे. आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे, समर्थ संप्रदायामध्ये ती अमर आहे. माहिती आहे कोणाला? ती रचना अशी आहे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे,
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आता इथे मात्र एक शब्द फिरवला गेला आहे संप्रदायातल्या शिष्यांनी. नंतर ती जी शेवटची ओळ आहे ना, नमस्कार, आपण काय म्हणतो, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, पण वामन पंडितांनी लिहिलेली ती ओळ होती, नमस्कार माझा तया रामदासा. तया शब्द आहे मूळ. तो शब्द नंतर समर्थ संप्रदायातल्या शिष्यांनी काढला आणि तिथे सद्गुरु रामदासा हा शब्द लिहिला आणि तो श्लोक केवढा अमर झालाय बघा. तो वामन पंडितांनी रचलेला आहे. त्या पाठीमागची पार्श्वभूमी आज मला सांगायची वाटते. आपण तो श्लोक म्हणतो पण त्याचा इतिहास काय, तो श्लोक कसा जन्माला आला हे कळलं पाहिजे. आता त्याचं महत्व अधिक आपल्या मनाला पडते. बर, आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपण म्हटलं तसं सुरुवातीला इथे आपण समर्थांच्या जीवनातल्या घटनांपर्यंत, कार्यापर्यंत आलेलो आहोत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला त्यांच्या शिष्यांच्या काही मजेदार कथा किंवा काही बोधपूर्ण कथा बघायच्या आहेत. त्यांनी जो महाराष्ट्र धर्म स्थापन केला, मागच्या भागामध्ये मी उल्लेख केलेला की ज्यावेळेला ते लाड कारंजेला गेले, गुरुचरित्र संहितेचं त्यांनी वाचन केलं रामदासांनी, त्यावेळेला गंगाधर सरस्वतींनी लिहिलेलं आहे गुरुचरित्र, ते त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म असा शब्द लिहिलेला आहे आणि तो समर्थांनी नंतर लोकप्रिय केला. त्यांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे उद्याच्या भागात बघणार आहोत. त्यांच्या शिष्यांच्या काही रोचक कथा बघणार आहोत. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांबरोबरचे त्यांचे संबंध आणि शिवाजी महाराजांबरोबरची त्यांची भेट आपण बघणार आहोत. आणि मग समर्थांचं जे समाधिस्थ होणार आहे तो प्रसंग बघणार आहोत आणि थोडंसं दासबोधातल्या काही विचारांचं चिंतन करणार आहोत. आता वेळ झाली आहे दासबोधातल्या काही विचारांचं चिंतन करण्याची. काल परवा आपण मनाच्या श्लोकाचं चिंतन केलं थोडंसं. आज आता थोडंसं दासबोधातल्या ह्या विचारांचं. आणि हाच समास मी का निवडला, कारण याच्यावरती मनन आणि चिंतन करण्याचं खूप सारं. दिसाला साध्या सोप्या या ओळ्या वाटतात, परंतु खरोखर याच्यामधनं जो अर्थ प्रतीत होतो ना, तो विलक्षण अर्थ आहे. उत्तम समासामधल्या, उत्तम लक्षणामधल्या काही ओव्या अशा आहेत. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. पहिलं वाक्य आहे, वाट पुसल्या विण जाऊ नये. म्हणजे काय हो, तुम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाची इत्थंभूत माहिती तुम्हाला पाहिजे, मगच त्या मार्गाने जा. आता हा झाला शब्दार्थ. भावार्थ नाही. वाट पुसल्या वेळ जाऊ नये म्हणजे अरे मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर जीवनरूपी मार्गावरनं जात असताना तुला कोणती वाट निवडायची बाबा ते आधी ठरव. आज वाटलं इकडे जावं, उद्या वाटलं तिकडे जावं, असं जीवन व्यर्थ घालवणं उपयोगाचं नाही. म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, वाट पुसल्या वेळ जाऊ नये. आधी मनाशी ठरव, मनाला पूस की जीवन यात्रेच्या मार्गावरून तुला कोणत्या मार्गाने जायचं आहे, जीवनक्रम कसा तुला घडवायचा आहे, आणि मग त्या जीवनाच्या मार्गावरून चालायला तुझं जीवन यशस्वी होईल. तेवढा अर्थ घडवायला. नंतर त्यांनी म्हटलंय, फळ ओळखल्या विण खाऊ नये. त्यावेळेचा सगळा परिस्थितीचा डोलारा जर का समोर आणला तर सतत रानावनामधनंच समर्थ हिंडायचे. जंगलामध्ये कित्येक फळं पडलेली दिसायची, पण ते फळ विषारी आहे, बिनविषारी आहे, गोड आहे, कडू आहे, हे त्या फळाची माहिती असेल तरच खाल्लं गेलं पाहिजे. आत्ताच्या जमान्यामध्ये आपण त्याचा काय अर्थ लावू की एखादा पदार्थ खात असताना आपल्या शरीरावरती त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे, आपल्या शरीरावरती त्याचा काय परिणाम होणार आहे लक्षात घ्या. फास्टफूड आणलं, फास्टफूड खाल्लं आणि ते गेलं. फळ ओळखल्या विण खाऊ नये. आत्ताच्या दुनियेमध्ये आपण कोणता आहार घेतो ते फळ. नंतर त्यांनी म्हटलंय, पडली वस्तू घेऊ नये. अशा तर बातम्या, तुम्ही रेल्वेने प्रवास करा तिथे ते येत असतं सारं. कुठलीही तुम्हाला अनोळखी बॅग वस्तू मिळाली तर त्याला हात जाऊ नका. बरं त्या काळात लिहिलेलं आजही तसंच. काय
म्हटलेलं आहे? पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. कुठलीही माहिती नसताना कुठलीही वस्तू आपण घ्यायची नाही, कारण त्या वस्तूमुळे स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला आणि सामाजिक जीवनाला बाध येता कामा नये. हे तत्व त्याच्या पाठीमागे आहे. तुमची उत्सुकता दाबून ठेवा त्या क्षणी. म्हणून हे वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते म्हणतात, पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. कदाकाळी म्हणजे कधीही सोडायचं नाही. जनी आर्जव, आर्जव म्हणजे विनंती. जनी म्हणजे लोकांमध्ये. एखाद्या व्यक्तीने जर का तुम्हाला आर्जव केली, विनंती केली, तर ती गुरुनीमध्ये, ऐटीमध्ये तुम्ही तोडू नका. ती व्यक्ती विनम्रपणे तुम्हाला काय सांगते ते आधी ऐका आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. हल्लीचा जमाना असा आहे, क्रिया समोरच्याची पूर्ण होण्याच्या आधीच प्रतिक्रिया तुम्ही नाही का. एखादी घटना घडली, प्रसार माध्यमांमध्ये बघा ते माईक घेऊन फिरतात. अरे ती घटना तर पूर्ण होऊ दे. ती घटना अर्धी तुझं झालेली नाही, तुमचं काय म्हणणं आहे चालू, आणि हा असं म्हणाला, तो असं म्हणाला, त्याच्यावर अजून असंख्य घटना नंतर घडत राहतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जनी आर्जव तोडू नये. आधी ते काय सांगताय नम्रपणे ते ऐका. त्यांची नम्रता तुम्ही तोडू नका. त्यांच्याशी नम्र भावानेच वागा आणि बोला. नंतर त्यांनी म्हटलंय, पापद्रव्य जोडू नये. खरोखरच आहे, तुमच्या कष्टाचा जो पैसा आहे तो कायम तुमच्याकडे राहतो, पण तुम्हाला जर का अनैतिक मार्गाने पैसा मिळाला तर तो पैसा सुद्धा तसाच जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, जे प्रामाणिकपणे आहे तेच द्रव्य जोडा. पापाने मिळणारं धन तुम्ही जोडू नका. कारण आपली संस्कृती जी आहे ना, या वाक्याचा अर्थ काय आहे? आपली संस्कृती, आपलं अध्यात्म आपल्याला काय सांगतं? तुम्ही जे कर्म कराल, एक तर ते ह्या जन्मातच भोगावं लागतं, नाहीतर ते भोगण्यासाठी अनेक जन्म येत बसावं लागतं. असं काही नाही या जन्मी असेल तर तुम्ही या जन्मीचं फळ या जन्मीच भोगाल, पण नाहीतर अनेक जन्म घ्यावे लागतील ते पाप कर्म फेडण्यासाठी. म्हणून ते म्हणतात, जोडूच नका. नंतर त्यांनी म्हटलेलं आहे, पुण्य मार्ग सोडू नका. पुण्याचा जो मार्ग आहे, प्रामाणिकपणाचा जो मार्ग आहे, तो कधीही आपण सोडायचा नाही. त्या मार्गाने जात राहिलो तरच समाजाची घडी विस्कळीत होणार नाही आणि त्या योगे आपलं जीवन सुद्धा एकावर एक अवलंबून आहे. बघा, व्यक्ती आणि समष्टी यांचं जीवन एकमेकावरती अवलंबून असतं. समष्टी म्हणजे समाज, व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे, पुण्य मार्ग सोडू नये. आणि आता शेवटचा जो आहे तो आपण श्लोक की ओळी बघूया, तो विचार बघूया. वक्त्यास खोदू नये. आणि सगळे उत्तम लक्षण आहे का? म्हणजे आपण विचार करायचा, मी या यादीत बसतो का, बसते का, नसेल तर बसण्यासाठी काय काय करावं लागेल ते आपण करायचं. ते म्हणतात, वक्त्यास खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या. किती छान सांगितलंय बघा. ते म्हणतात, वक्त्यास खोदू नये. समाजामध्ये अशी काही आपल्याला मंडळी दिसतात, ओल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणार. म्हणजे थोडंसं कधीतरी काहीतरी कुठेतरी वाचलेलं असेल, पण लगेच आपण महाज्ञानी असल्यासारखं आपल्या सगळ्या नसलेल्या ज्ञानाचं भांडार मांडायला सुरुवात करतात. आणि मग एखाद्या ठिकाणी अशी व्यक्ती गेली, दुसऱ्या व्याख्यान व्याख्यान किंवा काही ऐकत असेल तर त्या व्यक्तीला सारखं डिस्टर्ब करतात, शंका विचारून. म्हणजे या व्यक्तीपेक्षा मी किती महाज्ञानी, माझ्यासारखं कोणीच नाही, हा मांडतात. आणि म्हणून समर्थ सांगतात, एखादा व्यक्ती बोलत असेल ना, भले तुम्हाला ते विचार माहिती असू दे, तुम्ही परत ते ऐका, रिव्हिजन म्हणून ऐका, उजळणी म्हणून ऐका, मनामध्ये साठवून घ्या. लगेच त्याला खोडून काढण्याच्या प्रयत्नाला लागू नका. जितकं म्हणून मिळतंय तितकं घ्या. अहो, म्हणून तर आपल्या भगवान दत्तात्रयांनी 1-2 नाही 24 गुरु केले. त्याच्यामधलं आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. नंतर त्यांनी म्हटलंय, ऐक्यतेसी फोडू नये. आत्ताच्या दुनियेत किती हे वाक्य लागू पडतं बघा, ऐक्यतेचं फोडू नये. आज तेच चाललंय, तुमच्यात ऐक्य आहे ना, चला लगेच सुरुवात, सुरुंग गावाला.
मग तो घरातला एकोपा असू दे, एखाद्या मंडळातला एकोपा असू दे, समाजातला एकोपा असू दे, पक्षापक्षामधला एकोपा असू दे, पण ते ऐक्य राहणार नाही याचीच काळजी घेतली जाते, त्या ऐक्याची वासनात लावली जाते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ऐक्य फोडू नका. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः. हा श्लोक ऐक्य सांगतो, म्हणजे ऐक्याचं बळ. अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका, कार्य साधून देतो. एखादी वस्तू दुय्यम आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या दुय्यम असलेल्या वस्तूंचा तुम्ही संग्रह केला, ऐक्य केलं तर फार मोठं कार्य साधलं जातं. सुभाषितकारांनी याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की जो गवताची एक काडी नजरेसमोर आणा, पिवळ्या रंगाची असते एक काडी, अशी एक काडी नजरेसमोर आणा. आपण काय आहे, काय अर्थ आहे का या काडीला? पण त्या अनेक काड्यांचा जर का दोरखंड तयार केला तर माजलेल्या हत्तीला सुद्धा बांधता येतं. तृणैर्गुणत्वमापन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः. मत्त आधी हत्तीच मुळात मोठा असतो, त्याच्यातून मत्त माजलेला, खवळलेला. एक काडी गवताची त्याच्यासमोर द्या, त्या काडी सगळं आपल्याला भिरकावून देईल. पण त्या काड्यांचा दोरखंड वळला, त्या दुय्यम वस्तूचा दोरखंड वळला, ऐक्य निर्माण झालं तर माजलेला हत्ती सुद्धा बांधला जाऊ शकतो. हे समर्थांना इथे अभिप्रेत आहे. नंतर ते म्हणतात विद्या अभ्यास सोडू नये. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत विद्यार्थीच असला पाहिजे. समर्थांनी स्वतःची विद्यार्थी दशा कधीही सोडलेली नाही. त्यांच्याबरोबर कायम त्यांच्या झोळीमध्ये लेखन साहित्य असायचं. विद्या अभ्यास आपण केला पाहिजे. जे आपलं रुळलेलं शिक्षण आहे ते घेतलं म्हणजे आपण मोठे शिकलेलो घडलो असं नाही. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वम न मुंचती. साक्षर लोक जी आहेत ना, त्यांनी जर का उलट वागायचं ठरवलं तर बघा साक्षरा राक्षसा होतात ते. बरोबर आहे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं सतत अभ्यासमय राहा, विद्यार्थी दशेतच राहा. कितीतरी प्रचंड प्रचंड उदाहरण आहे. एक जपानी म्हातारा मनुष्य होता, जहाजामध्ये बसलेला होता, जहाज चाललेलं होतं. आजूबाजूचे प्रवासी बघतात की हा मनुष्य काहीतरी लिहितोय आणि तो काय लिहितोय, काय वाचतोय काही कळेना. त्याचं वय कमीत कमी 90 वर्षाचं होतं. शेवटी एका प्रवाशाने कुटुंबाने विचारलं, आजोबा तुम्ही काय करता? ते म्हणाले मी चिनी भाषा शिकतो. चिनी भाषा शिकतो. बघा, आपल्या देशातही अशी भरपूर उदाहरणे आहेत. समर्थांचं उदाहरण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आपला प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे राहुल द्रविड, त्याच्या आईने 57व्या वर्षी PhD घेतली. बोला, आता आपल्या काळातलं उदाहरण सांगितलं. अशी कित्येक उदाहरणं आपण सांगू शकतो. म्हणजे या उत्तम लक्षणामधनं आपण आपल्या जीवनाला भरपूर सारा बोध देऊ शकतो. आपल्या मनामेंदूला खाद्य देऊ शकतो की ते खाद्य पचवून रवंथ करून आपल्या आयुष्याची वाटचाल मंडळी आपल्याला करायची आहे. आज आपण आता इथेच अल्पविराम घेत आहोत. उद्या आता पूर्णविराम आहे बरं का. आज अल्पविरामच आहे. आता रामदासांची आपण नेहमी म्हणतो तशी आरती म्हणणार आहोत. प्रभू रामचंद्रांनी रामदासांना जी प्रार्थना केली ती म्हणणार आहोत आणि आपण विराम घेणार आहोत.